हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आणि हे मी तिळगुळ बनवते स्वतःसाठी, हा व्लॉग बनवते मिनी व्लॉग. आणि इकडे मी शेंगदाण्याचं कूट रेडी केलं आहे आणि इकडे तिळसुद्धा रोस्ट केलं आहेत गोल्डन ब्राऊन, कारण तिळगुळ बनवायचं आहे, सो तिळ शिजवायला पाहिजे म्हणून. आणि त्याच्यानंतर त्याच लंगडीत आम्ही घेतलं आहे तूप, आणि तूप घेतल्यानंतर त्याच्यात आम्ही ॲड केलं आहे गूळ, आणि गूळ मेल्ट होईपर्यंत मी घाटलत राहिले जे तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर आहे. आणि त्यानंतर असं मेल्ट झाल्यानंतर असे बबल्स यायला हवं आहे. आणि त्याच्यानंतर वाटीत मी पाणी घेतलं बिकॉज शेक करायचं होतं, कारण मी फर्स्ट टाईम बनवत होती, सो त्यासाठी मग मी असं चेक केलं. आणि हे पण रेडी आहे, आपलं गूळ रेडी झाल्यानंतर मी त्यात तीळ ॲड केले, जे आपण रोस्ट केले होते ते तीळ ॲड केले. आणि मग नंतरला मिक्स केलं. मला घाटलता येत नव्हतं म्हणून त्यासाठी मला मम्मीने हेल्प केले. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यात टाकलं शेंगदाण्याचं कूट, जे की शेंगदाणेसुद्धा रोस्ट करून आम्ही त्याचं कूट बनवलं होतं. नंतर आम्ही एका प्लेटमध्ये काढलं, हाताला पाणी लावलं कारण चटका नको लागायला त्यासाठी. आणि मग त्याचे गोल गोल आम्ही रेडी केले तिळगुळ. बघा किती गोल गोल दिसतात ना, एवढूशे तिळगुळ माझे. तर फायनली गाईज बघा, हे तिळगुळ रेडी आहेत. त्यासोबत कुरमुरेचे आणि शेवीचे सुद्धा मी लाडू बनवले होते. आता आम्ही लाडू पॅक करतोय वाटायसाठी. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू आपण डायरेक्ट न्यू व्लॉगमध्ये.